एकदम सहजच मित्रांसोबत फिरायचा प्लॅन बनवला होता आणि त्या सहज बनवलेल्या प्लॅनने आम्ही आयुष्यभर विसरणार नाही असा स्वर्ग बघून आलो। तसं तर आमचा जिल्हा अहिल्यानगर सर्वगुण संपन्न आहेच आणि त्याच्यात मी श्रीरामपूरचा म्हणजे आज सोन्याहून पण पिवळा आमचं नशीब। 8 दिवसापूर्वी अचानक मित्राचा कॉल आला आणि म्हणे आपण कळसुबाई शिखरावर जाऊन ना आपला 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिवस साजरा करू। पहिले तर थोडा बालिशपणा वाटला कारण 5 कॉलेजने आधीच आपल्याला 15 ऑगस्टचं आमंत्रण दिलं होतं, त्याच्यामुळे त्याला म्हणलं अरे भाऊ तुला ना नंतर कॉल करतो। मग त्याच्यावर थोडा विचार केला आणि म्हणलं कॉलेजला जाऊन पण काय तिथं आलेले पोरं त्यांच्या सेटिंगच बघत बसणार आहे, मग त्याच्यापेक्षा आपण आपला ध्वजारोहण केलं काय वाईट आहे आणि त्याच्यात फिरून पण होईन आपलं। पण मला काय माहिती होतं तिथं ध्वजारोहणासाठी जमा करायला लोकांना मी जे भाषण देईन त्या भाषणामुळे माझ्याच डोळ्यामध्ये पाणी येईल। पण असो, त्याच्यामुळे एक गोष्ट तर समजली, कोणतं चांगलं काम आधी आपल्यापासून सुरू केलं का बरोबर सगळे लोक आपल्यासोबत जमा होते आणि आपल्यासोबत ते चांगलं काम करायला लागते। आता बघा ना, मागच्या बेंचवर बसणारा मुलगा मी आता माझ्यासोबत पण लोक येऊन फोटो काढतात आणि माझे व्हिडिओ बघून त्यांना पण वाटते की आपण पण आयुष्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे। आता चांगल्या गोष्टींना वेळ तर लागतोच पण त्या होतात नक्की। जसं वरती येऊन आपल्याला फक्त तिरंगा लावायचा होता, तिथं निसर्गाने अशी किमया केली आणि जमिनीवर स्वर्ग दाखवून आमच्या आयुष्यभराच्या आठवणीत जागा करून गेला।